नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी तर मजेतच आहे आणि हो, आम्हाला पाहून तुम्हाला पण कळालंच असेल की मी कुठेतरी जात आहे. तर अशी ही सुंदर सकाळ आणि मी आणि माझं बाळ आम्ही जात होतो माझ्या मोठ्या दीदीकडे आणि जाताच काय युगनी तर कमालच केली. त्याच्या मोठ्या दीदींना पाहून तो एवढा रमून गेला की त्याला खेळण्याच्या नादात कळतच नव्हतं की आपण किती थकलो आहोत, जेवलो आहोत का नाही. मला तरी वाटलं होतं युग गेल्यावर थोडा आराम करेल, कारण प्रवासात आमची झोप झालीच नव्हती. पण त्याच्या दीदींनी त्याच्यासाठी एवढ्या नवनवीन खेळण्या आणल्या होत्या, सो एकवर एक झालं की त्याला ते खेळायचं काही त्याला थांबवायचंच नव्हतं. तसं मला वाटलं होतं की माझं बाळ ॲडजस्ट व्हायला थोडा टाईम घेईल, कारण की माणसं नवीन, भलेही आपण व्हिडिओ कॉलमध्ये रोज बोलत असो, पण समोर पाहिल्यावर थोडा फरक पडतोच आणि त्यात माझं बाळ फक्त 1.5 वर्षाचं होतं. पण मला तरी वाटतं माझं बाळ आहे एक्स्ट्रोवर्ट, तो लगेच सगळ्यांमध्ये मिसळूनही जातो. आणि ते म्हणतात ना, खरं माहेरपण हे आईबाबांकडेच असतं, पण मोठ्या बहिणीकडेही माहेरपणाची ऊब असते बरं का. हे तर तुम्हाला आता व्हिडिओ पाहून कळालंच असेल, कारण कितीही झालं तरी सासरे आपल्याला कोणी काही हातात आणून देणार नाही, हे तर तेवढीच काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. पण पण माहेर आणि सासर यात फरक तर नक्कीच आहे. तुमच्याकडे कसं आहे, या उलट आहे का किंवा माझ्यासारखं आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा. आणि युगला तर एक मित्रही मिळाला होता आणि आमचा तर आजचा पहिलाच दिवस होता. मी अजिबात अशी अपेक्षा केली नव्हती की युग इतक्या लवकर या गोष्टीसोबत ॲडजस्ट करून घेईल. तो म्हणजे एवढा लवकर मिसळेल कोणासोबत, पण त्याने सर्व काही मस्त एन्जॉय करत होता त्याचा दिवस. आणि त्यातच असं एक छोटंसं शेत होतं जिथे मला इतकी फ्रेश फ्रेश टोमॅटो दिसली आणि तिथे सगळी व्हेजिटेबल्स लावली होती. आणि ते शेतकरी दादासुद्धा सर्वांना मस्त घेऊ पण देत होते. म्हणजे ते पाहून मला इतकं नवल वाटलं खरंच. म्हणजे काही काही लोकं आपण आयुष्यात भेटतो काहीतरी कारणासाठी, मे बी ते भेटली असावीत असं मला नक्कीच वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच कळवा. आणि पहा, माहेर पण म्हटल्यावर हे सुख तर मिळायलाच हवं ना. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे माहेरपण कसं असते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.